नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं M2 गुरुकुल मराठीमध्ये घेऊन येत आहे स्टॉक मार्केट बिगिनर कोर्स. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया स्टॉक मार्केटची, ज्यामध्ये येणारे क्वेश्चन सुद्धा जाणून घ्या. व्हिडिओ थोडा लांब होणार आहे पण भरपूर माहिती मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, M2 गुरुकुल सोबत चला शिकूया एक पाऊल गुंतवणुकीकडे. तर मित्रांनो, स्टार्ट करूया एका फन फॅक्टवरून. मित्रांनो, माहिती आहे विप्रो ही कंपनी होती. विप्रो कंपनीमध्ये अगर म्हणजे 40 वर्षापूर्वी जर कोणी इन्व्हेस्ट केले असते 10,000 रुपये, माझ्या आईने किंवा तुमच्या वडिलांनी जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याचे 700 करोड रुपये झाले असते मित्रांनो. 700 करोड. कॅन बिलीव्ह इट? नाही ना. नंबर, अरे तू म्हणाल अरे 10,000 कुणाजवळ होते? 10,000 नव्हते तर 1000 तर असेल ना. तर 1000चे किती झाले असते? आपले किती झाले असते? 70 करोड. नाही होते 1000 रुपये, ठीक आहे 100 रुपये तर असते ना. तर 100 रुपये जर असते तर ते किती झाले असते आपले? 7 करोड. म्हणजे थांबा, हा फन फॅक्ट बघून तुम्ही इन्व्हेस्टर्स म्हणजे माझं असं नको म्हणाल की मी म्हणत आहे म्हणून तुम्ही इन्व्हेस्टिंग करा. नाही मित्रांनो, आपल्याला काळाची गरज आहे. इन्व्हेस्टिंग आज करूया. आपले पैसे ना गुंतून म्हणजे त्याला जंग, एखादी वस्तू जर एखाद्या ठिकाणी ठेवली तर त्याला काय लागेल? जंग लागेल की नाही लागेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि त्या वस्तूवरून जर तुम्ही त्याला उपयोगात आणले तर ते काय होईल? त्याला रिसायकल. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरी सायकल आहे, त्याला हात नको लावा, चालू हात नको. गाडी आहे तुमच्या घरी, चालवा नको, तशीच पडून ठेवू द्या. तिला कसं होतं, ते गाडीचा हाल काय होते. म्हणून पैशाचं सुद्धा असंच आहे. पैशाला जर पैशाला काम लावायचं आहे तर त्याच्यासाठी हा स्टॉक मार्केटचा बिगिनर कोर्स तुम्हाला आम्ही माहिती देणार आहे. ते म्हणजे त्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता तुम्ही म्हणाल मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, मी सायन्सचा स्टुडंट आहे, मी हाऊसवाईफ आहे, मला याबद्दल काहीच माहिती नाही, मी ते कधी या स्टॉक मार्केटबद्दल कधी मला शिकवलंच नाही. शाळेमध्ये शिकवले जातात पण ते जे टेक्निकल टर्म्स आहे आणि यामध्ये खूप डिफरन्स असते. तर मग आता हे जाणून घेण्यासाठी आपण काय करूया, तर या व्हिडिओमार्फत मी सांगतोय. तर सर्वात पहिले मला सांगा, सर्वात क्वेश्चन असतो की अवेअरनेस असतो की स्टॉक मार्केट हा खूप रिस्की आहे, बरोबर ना. तर हा एक क्वेश्चन. नंबर दुसरा असतो की यामध्ये आपण किती पैसे कमवू शकतो. हाऊ मच रिटर्न कॅन आय एक्सेप्ट, म्हणजे किती पैसे आपण या स्टॉक मार्केटमधून म्हणजे कमवू शकतो. थर्ड क्वेश्चन असतो तो म्हणजे हाऊ मच शुड आय स्टार्ट विथ प्रोसेस, याच्यासाठी मला काय करावं लागेल, यासाठी मला कोणकोणत्या प्रोसेस फॉलो करावं लागेल की जेणेकरून मी आपलं इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. पुन्हा वाय स्टॉक मार्केट, का बरं स्टॉक मार्केट, बाकी अदर का नाही, आणि हे बॅड नेम काय. अरे स्टॉक मार्केट हा तर सट्टा नाही आहे, हा बाजार आहे, हा एक नंबरचा पैसा लुटणेवाला बाजार आहे, असं सुद्धा बॅड नेम याच्यामध्ये येत आहे. आणि नंबर ते पण आपण याच्यातून जाणून घ्या की स्टॉक मार्केट हे खरं सट्टा मार्केट आहे की काय. दुसरी गोष्ट, कॅन आय इन्व्हेस्ट विदाउट एनी कॉमर्स नॉलेज, म्हणजे जर तुमच्याजवळ कॉमर्स नॉलेज नसेल तर काय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल का? येस, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल. आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यासाठी काही कोर्स आहे का, किंवा जर आपल्याला कोर्स नाही करायचा आहे त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप अशी कोणती प्रोसेस आहे जिथून आपण शिकून एक प्रॉपर इन्व्हेस्टिंग करू शकतो. आणि नंबर एक लास्ट क्वेश्चन तो म्हणजे कोणता ते सांगतोय. आता यामध्ये म्हटलेलं आहे क्वेश्चन 8वा, तो म्हणजे कसं की आता कोणत्या वेळेला स्टॉक खरेदी करावं, कोणत्या स्टॉकला होल्ड करावं आणि कोणत्या वेळेस स्टॉकला विकावं. हे सर्वात हा महत्त्वाचा क्वेश्चन असतो की स्टॉक कधी खरेदी करायचा आहे, स्टॉक कधी होल्ड करायचा आणि कधी विकायचा, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर चला सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1 ते म्हणजे स्टॉक मार्केट रिस्की आहे का. हो मित्रांनो, स्टॉक मार्केट रिस्की आहे, पण यामधून रिटर्न कसं होतं ते जाणून घ्या. पहिली गोष्ट, स्टॉक मार्केट म्हणजे काय. तर स्टॉक मार्केट म्हणजे काय की सपोज एक कंपनी, सपोज तुमच्या एका मित्राला बिझनेस सुरू करायचा आहे आणि तो बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला म्हणते की 50,000 रुपये पाहिजे. तुम्ही त्याला 50,000 रुपये देता. 50,000 रुपये दिल्यानंतर तो बिझनेस स्टार्ट करते आणि तो बिझनेस स्टार्ट करतो आणि त्या बिझनेसमधून त्याला प्रॉफिट होते. तर तुम्हाला सुद्धा तो काय करेल? प्रॉफिट देईल. आणि जर तो बिझनेस त्यांनी 50,000 लावले आणि तो पैशामधून काहीच इन्कम आलं नाही, पूर्ण लॉसमध्ये गेलाय, तर त्यामधून काही भेटेल का तुम्हाला? काहीच मिळणार नाही. म्हणजेच काय होईल? म्हणजेच तुम्हाला लोन जर एखाद्याला पैसे व्याजाने दिले तर त्याचा इंटरेस्ट मिळते, मुद्दल सहित. पण यामध्ये तुम्हाला मुद्दल तर नाही, पण अगर कंपनीने जर प्रॉफिट कमवलं तर तुम्हाला त्याचा प्रॉफिटचा हिस्सेदारी मिळेल. आणि जर कंपनी लॉस जर करत असेल तर त्याचासुद्धा लॉस बेअर करावा लागेल. म्हणजे तुम्ही काय प्रकारचे को-ओनर बनतात. म्हणजे एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये तुम्हाला काही पर्सेंट भाग, जोपर्यंत जितका अमाऊंट तुम्ही द्याल तितक्या अमाऊंटमध्ये तुम्ही तो पर्टिक्युलर भाग खरेदी. जसं फॉर एक्झाम्पल मित्रांनो, जसं आयशा मोटर जेव्हा स्टार्टिंगला आलं तर बहुत कमी प्राईसमध्ये ते आपल्याला मिळत होते. आज त्याचं 10x झालेलं आहे मित्रांनो. तसंच टाटा मोटर्स आहे, टाटा पॉवर्स आहे, असे किती सारे उदाहरणं आहे. जे विप्रो सारखे आता गव्हर्नमेंट स्टॉक्स आहे ते सुद्धा PSU स्टॉक किती वाढलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट काय की जसं जसं कंपनी प्रॉफिट करेल तसं तसं तुम्हाला त्याच्यात, सपोज रिलायन्स आहे, गोदरेज आहे, यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते आणि या कंपनी सडनली प्रॉफिट झालेला आहे आणि ते प्रॉफिट जर झालं आहे तर त्याच्यातला प्रॉफिटचा हिस्सा तुम्हाला मिळतो. आणि जर लॉस झाला असतं तर तुम्हाला काय मिळालं असतं? काहीच नाही मित्रांनो. म्हणजे स्टॉक मार्केट रिस्की आहेच, पण तो रिस्क कमी करण्यासाठी नॉलेज घेणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. आता दुसरा क्वेश्चन म्हणजेच किती, की या मार्केटमधून तुम्ही किती पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, FD पेक्षा जास्तच. कारण मित्रांनो बघा, जसं तुम्हाला जर या डेव्हलपिंग कंट्री म्हणजे इंडियावरचा भरोसा आहे, म्हणजे जोपर्यंत मार्केट आहे म्हणजे स्टॉक मार्केट आहे. कारण काय होतात मित्रांनो, याबद्दल कोणी अवेअरनेस नाही करत. बँक आपला पैसा घेतात आणि बँक आपल्याला चिवतावून होते, म्हणजे आपल्या पैशावरून ते पैसे कमवतात. एक फंड मॅनेजर. आता बघा, तुम्हाला स्मॉल कॅप फंड, SBI बँक, कोटक महिंद्रा बँक,
हे सर्व आपले फंड काढतात. अगोदर नव्हतं काय ह्या गोष्टीचं माहिती नव्हती मित्रांनो, कारण बँक या गोष्टीबद्दल अवेअरच नव्हता. म्हणजे मित्रांनो तुम्हाला यामध्ये जर जास्तीत जास्त फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतोय, म्हणजे सपोज तुम्ही आता जसं सेम उदाहरण की अगर तुम्हाला तुमचा एक मित्र आहे तो बिझनेस स्टार्ट करत आहे आणि त्याच्या बिझनेसमध्ये एका वर्षानंतर 10% प्रॉफिट झाला आहे, तर 10% प्रॉफिटमधला तर त्यामधला जो हिस्सा आहे तो तुम्हाला मिळेल. पण मित्रांनो जर त्याला 10% लॉस झाला आहे तर त्याबद्दल लॉस सुद्धा तुम्हाला सहन करावा लागेल. पण मित्रांनो अगर तुम्हाला विश्वास आहे की हा व्यक्ती करू शकते, याचा फ्युचर आहे, डिमांड आहे, तर तुम्ही त्या गोष्टी कराल आणि त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचा डेफिनेटली फायदा होतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला स्टॉक अशा कंपन्या निवडायच्या आहेत ज्यात व्हॅल्युएबल स्टॉक आहे आणि जे 5 वर्षापर्यंत जर तुम्ही होल्ड केलं तर तुम्हाला एक ॲव्हरेज मॅक्सिमम 18 ते 20% हे एक चांगलं रिटर्न मिळू शकते मित्रांनो, जास्त सुद्धा मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नेहमी डिसिप्लिन राहून हा इन्व्हेस्टिंग करावं लागेल, तर तुम्हाला ते इतकं रिटर्न एक्सेप्टेड करू शकतो आपण या मार्केटमधून 18 ते 20% पर्यंत. मित्रांनो हा तिसरा क्वेश्चन म्हणजे किती पैशापासून सुरुवात करायला पाहिजे ते जाणून घेऊया यामधून. मित्रांनो बघा, अगर तुम्ही आता सपोज मी एक स्टार्टिंगमध्ये इन्व्हेस्ट करत आहे आणि स्टार्टिंगमध्ये जर इन्व्हेस्ट करत आहे तर माझ्याकडे सिम्पली 1000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता काय महिन्याचे. आता 1000 रुपये महिन्याचे इन्व्हेस्ट केले मल्टिप्लाय 12 म्हणजे किती 12,000 रुपये आपण वर्षाची इन्व्हेस्ट करत आहे. मग जशी आपली इन्क्रीमेंट होतो तर तसं आपण हर वर्षी 15% आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये ॲड, म्हणजे किती 1000वर 15% 1150 रुपये, मग 150 म्हणजे किती 1150, पण ते टोटल किती झालं आपले 13,000 समथिंग. म्हणजे आपलं काय होईल 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मिनिमम 15% रिटर्न तर तुम्हाला मिळेलच मार्केटमधून, एक ॲव्हरेज ॲन्युअल रिटर्न म्हणत आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला 1000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे नंबर 1. नंबर 2 याच्यामध्ये तुम्हाला हर वर्षी 15% ॲड करायचं आहे आणि थर्ड म्हणजे 15% मिनिमम रिटर्न, म्हणजे टोटल 25 वर्षामध्ये तुमच्याजवळ मिनिमम 1 CR तर होणार. म्हणजे काय मित्रांनो, काही न होण्यापेक्षा काहीतरी करणं इम्पॉर्टंट आहे, तर त्याचा रिटर्न आपल्याला मिळतेच मित्रांनो. तर याच्यासाठी एक कमीत कमी सुरुवात तुम्ही 1000 रुपयापासून स्टार्ट करा. व्हॅल्युएबल स्टॉक घ्या, कचरा स्टॉक नको ठेवा. 10 स्टॉक ठेवण्या म्हणजे 50 स्टॉक ठेवण्याच्या पेक्षा तुम्ही 10 व्हॅल्युएबल स्टॉक ठेवा. म्हणजे काय, तुमच्याकडे लोखंड हे जास्त जमा करण्यापेक्षा सोनं हे जास्त जमा करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता मित्रांनो स्टॉक मार्केटची प्रोसेस काय आता सर्वांना तर माहीतच असेल या 21st सेंचुरीमध्ये, तरी सांगून देतो मित्रांनो. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्या अगोदर 3 गोष्टीची आवश्यकता असते. ते म्हणजे एक अकाउंट, ते कोणतं ते सांगतोय. नंबर 1 त्याच्या अगोदर तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं आवश्यक आहे, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे आणि सोबत तुमच्यासोबत काय असतं आहे नॉमिनीचं आधार कार्ड, म्हणजे तिन्ही डिटेल्स असणं आवश्यक आहे. आणि सोबत बँक अकाउंटची डिटेल्स, म्हणजे काय या 4 गोष्टी कोणत्या पॅन कार्ड आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे, बँक डिटेल्स आवश्यक आहे आणि एक चौथा म्हणजे कोणतं तुमच्या नॉमिनीचा आधार कार्ड. या 4ही गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन एक डिस्काउंट ब्रोकरेज, आता डिस्काउंट ब्रोकरेज म्हणजे काय, अगोदर काय होतात मित्रांनो, अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी फॉर एक्झाम्पल जसं करंट अकाउंट ओपन करण्यासाठी काही अमाऊंट डिपॉझिट करावं लागतात, तसंच डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्यालाही काही अमाऊंट डिपॉझिट करावं लागत तरच आपलं डीमॅट अकाउंट. पण आता हे 0 रुपयामध्ये सुरू होत आहे आणि फ्रेंडली यूजर ॲपमधून आपण करू शकतो घर बसल्या आपल्या मोबाईलवर. मित्रांनो बघा, अगोदर काय होत होतं की जसं आपण डीमॅट अकाउंट आता 3 प्रकारचं असतं. जसं आपलं बँक अकाउंट असते, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, तशा प्रकारेच एक डीमॅट अकाउंट असते. डीमॅट अकाउंटमध्ये आपले जे काही शेअर आपण खरेदी करतो ते डिजिटल फॉर्ममध्ये ते ठेवतात आणि ट्रेडिंग अकाउंट ते असतात त्याच्यामध्ये आपण खरेदी विक्री करतो. म्हणजे एक व्यक्ती जवळचा पैसा दुसऱ्याजवळ आणि दुसऱ्या व्यक्तीचा पैसा आपल्याजवळ, आपले शेअर त्याच्याजवळ, त्याचे शेअर आपल्याजवळ, म्हणजे अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल एक रिलायन्स कंपनीचे शेअर तुम्ही घेतले तर ते रिलायन्स कंपनीचे 10 शेअर तुम्ही घेतले तर 10 शेअर जे आहे ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसेल. आणि ट्रेडिंग अकाउंट जे असते ज्याच्यामुळे तुम्ही काय करता ट्रेड करता. आता ट्रेड करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असते एक ब्रोकरेज. आता ब्रोकर तर आपल्याला मिळणार नाही, त्याच्यासाठी आपण एक ब्रोकरेज फॉर्म निर्माण केली आहे. ते म्हणजे कोणतं, तर झिरोदा झालं, अपस्टॉक झाला, ग्रो झालं, या कोणत्याही एका पर्टिक्युलर ब्रोकरेज जिथून आपल्याला कमीत कमी पैसे लागतो. आणि टॅक्स सुद्धा जर असले ना 0.001% टॅक्स आहे मित्रांनो. कारण गव्हर्नमेंट म्हणतात तुम्ही एक डायरेक्टली गव्हर्नमेंटला हेल्प करत आहे, म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकला पार्ट बनत आहे, तुम्ही इंडियाला हेल्प करत आहे, म्हणजे तुम्ही देश सेवा करत आहे मित्रांनो इन्व्हेस्ट करून. खरं झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायसाठी तुम्हाला एक डीमॅट अकाउंटची आवश्यकता आहे, एक ट्रेडिंग अकाउंटची. म्हणजे जसं इथं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रो लिंक मी त्याला यूज करतो कारण ते बहुत फ्रेंडली यूज आहे. आणि त्याच्यामुळे सर्वात पहिले तुम्ही SIP स्टार्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही मिनिमम 500 रुपयापासून SIP स्टार्ट करा. स्टॉकमध्ये तुम्ही 1000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करा आणि ते काय करा, तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट करून हर वर्षाला 15% त्याच्यात ॲड करा आणि 15% ॲड करून हे टोटल जर तुम्ही 25 वर्ष जर केलं तर तुम्हाला 1 CR हा अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये दिसेल. आणि सोबत हे कशावरून काढलं मी, तुम्ही एक SIP कॅल्क्युलेटर ज्याची लिंकसुद्धा तुम्हाला ॲप स्टोअरवर मिळून जाईल. SIP कॅल्क्युलेटर टाकलं तर ते सुद्धा तुम्हाला याच्यातून काढता येईल. सोबत मित्रांनो आता हे सर्व प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटसाठी या 4 गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड,
तुमचं नॉमिनी डिटेल्स आणि बँक डिटेल्स. तुम्ही जसंही ॲप ओपन केलं तर तुम्हाला सर्वात पहिले ते KYC आहे का ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. अगर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डने हे KYC नसेल तर ते इन्कम टॅक्स इंडिया या वेबसाईटवर जाऊन ते KYC करा. पॅन नंबर टाका. ते पॅन नंबर जर टाकले तर तुमचं KYC होऊन जाईल. किंवा बँकेत जा. आता जे करणार त्यांना पॅनल्टी लागेल पण ते करणं जरुरी आहे, अनिवार्य आहे मित्रांनो. ते करावंच लागेल तरच तुमचं ते तुम्ही पैसा त्याच्यातून काढू शकणार समोर जाऊन. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. ह्या पैसा तुमचा हा जसं RBI ही अशी बँक असते ना, पुन्हा बँकवर कंट्रोल करते, तसं ह्या पूर्ण ब्रोकरेज फर्मवर कुणाचं कंट्रोल असते? SEBIचं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग ती SEBI आपल्याला जर असा काही फ्रॉड वाटला कोणती कंपनीमध्ये किंवा ब्रोकरेजमध्ये तर ते त्याला डिनाय करू शकतात, त्याला हे करू शकतात, टर्मिनेट करू शकतात. म्हणजे काय, त्यांच्याकडे कंट्रोल आहे मित्रांनो. तर तुमचा पैसा सेफ अँड सिक्युर्ड आहे. म्हणजे इन केस काही झालं तर तुमचे शेअर तुमच्या घरच्यांना सुद्धा ट्रान्सफर नॉमिनी होईल. अगोदर काय होत होतं की शेअर एका भावाजीजवळ होते, खूप सारे शेअर होते पण त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन नव्हते, तर ते शेअर इश्यू करू शकेल का? नाही, कारण त्यांच्याकडे प्रूफच नव्हतं. म्हणून आता तसं नाही मित्रांनो, सर्व ऑनलाईनचेच आहे. तुमच्या मेल ID वर तुम्हाला पूर्ण डिटेल्स, स्टेटमेंट्स आहे, सर्व गोष्टी येतात. इव्हन तुम्ही बँकेत सुद्धा जाऊन आपल्या डीमॅट अकाउंटची माहिती घेऊ शकता. ही सर्व प्रोसेस एका साधारण गोष्टीमधून होत आहे. तर मित्रांनो, थांबता कशाला, इन्व्हेस्टिंग स्टार्ट करा. मित्रांनो, आता मला सांगा, स्टॉक मार्केटमध्ये इतकं म्हणजे फिअर का? लोकांनी याला बदनाम काय केला आहे स्टॉक मार्केटच्या नावाला? कारण मित्रांनो, लोक म्हणतात की स्टॉक मार्केट हा सट्टा आहे, जुआ आहे, त्याच्यामध्ये पैसे टाकले तर डुबणार. आणि खरंच आहे मित्रांनो, असं होतात. का होतात? कारण याबद्दल अवेअरनेस नाही आहे, प्रॉपर नॉलेज नाही आहे मित्रांनो. मला सांगा, तुम्ही प्रॉपर्टी घेता तर असं विचार करता की मला उद्या म्हणजे या एका महिन्यामध्ये विकायची आहे आणि मला एवढं प्रॉफिट कमवायचं आहे. तुम्ही गोल्ड खरेदी करता तर ते का दुसऱ्या महिन्यामध्ये विकतात असं विचार करता का? तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने ते प्रॉपर्टी गोल्ड खरेदी करतात. मग स्टॉक मार्केटला ग्रो करण्यासाठी का वेळ देत नाही मित्रांनो? तुम्ही एक्सेप्ट करा ना. तुम्ही म्हणजे अपेक्षा ठेवा, म्हणजे 18 ते 20% कमीत कमी ॲन्युअली तुम्हाला रिटर्न मिळायला पाहिजे. त्याच्यावरती जर मिळालं तर ते तुमचं बोनस आहे मित्रांनो. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या पैशाला ग्रो करावे लागेल आणि त्याच्यासाठी लागेल टाईम. कारण मित्रांनो बघा, अगर तुम्ही FD मध्ये जरी पैसे टाकले तर ते 11 ते 12% आता म्हणजे 11 ते 12 वर्ष लागत असतात ते पैसा डबल होण्यामध्ये. यामध्ये जर तुम्ही कंपाऊंडिंग जसं मी सांगितलं त्या हिशोबाने जर इन्व्हेस्ट केलं तर तुमचा हर 4 वर्षांनी हा पैसा डबल होऊ शकतो मित्रांनो. आणि हे का नाही? मग विचार करा, जर तुमचे पैसे एका बँकमध्ये ठेवण्यापेक्षा जर तुम्ही त्या पैशाला ग्रो करत आहे म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे ना मित्रांनो. म्हणजे याचीच कायसाठी? याच्यासाठी तुम्हाला फक्त एक कॉमन सेन्स लागेल इन्व्हेस्टिंग करायला. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असते मित्रांनो, तेव्हा मार्केटमध्ये जम करायची. म्हणजे कोणते स्टॉक घ्यायचे ते ₹1 ₹2 नाही, म्हणजे जो ₹1 स्टॉक आहे तो ₹2 होईल. या चक्करमध्ये तुमचे पैसे गेले समजून जा. जर तुम्ही एक चांगले व्हॅल्युएबल स्टॉक म्हणजे जे तुम्ही आज पण ती सर्व्हिस यूज करणार आणि 10 वर्षांनी ती सर्व्हिस यूज करणार, तर अशा सर्व्हिसमध्ये यूज करा. म्हणजे काय, सपोज तुम्ही एक रिलायन्स शेअर आहे किंवा एक CDSL, आता पहा सर्वजण ग्रोमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काय, इनडायरेक्टली डिपॉझिटरी एक सिस्टम आहे. म्हणजे आपले जे शेअर आहे ते CDSL मॅनेज करते. मग अशा कंपनी जर तुम्हाला दिसत आहे आणि जेव्हा जेव्हा त्या कंपनीची, मोनोपॉली कंपनीची प्राईस कमी होत जाते आणि तेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी असते आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे. म्हणजे सिंपल सांगतो, जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन झालं तेव्हा मार्केटमध्ये जास्त होल्डिंग ठेवा, म्हणजे जास्त बाईंग करा. आणि जेव्हा जेव्हा मार्केट अप होते तेव्हा प्रॉफिट बुक करून शांत राहा. म्हणजे काय, मार्केट वरतं गेलं, समजा एखादी चेंडू वरतं फेकला, तो कितीही जोराने फेकला तेवढा हाय जातो आणि खालीसुद्धा येतो आणि पुन्हा तो टप टप करत एकदम खाली पडत नाही, एकदम म्हणजे जमिनीवर झोपत नाही, तो टप खालीवर होतो. म्हणजे तुमचा पैसा कधीही एकदम झिरो होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागेल, थोडं अवेअरनेस असावे लागेल, थोडं बहुत बेसिक नॉलेज असायला पाहिजे आणि थोडं कॉमन सेन्स. समजलं मित्रांनो? म्हणजे तुम्हाला घाबरायचं नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये सट्टा, अगर तुम्हाला जर तुम्ही या उद्देशाने येत असा माइंडसेटने की मला हर महिन्याला याच्यातून रिटर्न मिळेल, म्हणजे एवढे पैसे 1 लाख लावले तर मला 1 लाखाचे 30,000 ₹40,000 महिन्याची भेटल, तर नाही मित्रांनो, तसं काही नसते मित्रांनो. याच्यासाठी 18 ते 20% तुम्ही एक एक्सेप्टेड ठेवा की मला एवढं रिटर्न मिळू शकते, ते पण ॲन्युअली. त्याच्यावरतं जर मिळालं तर बोनस आहे मित्रांनो. आणि जसं प्रॉपर्टीला ग्रो करण्यासाठी तुम्ही वेळ देता, गोल्डला तुम्ही वेळ देता, तर स्टॉकला सुद्धा का नाही? कारण 6 महिने जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असेल कंटिन्यू, म्हणजे होल्ड करून 6 महिने जर ठेवत असेल तर ते लॉंग टर्म म्हटलं जाते. आणि जर तुम्ही महिन्याची जर सेविंग म्हणजे महिन्याचं इन्व्हेस्ट करत असेल तर ते स्विंग ट्रेडिंग म्हटलं जाते मित्रांनो. कारण स्टॉक मार्केटमध्ये 2च गोष्टी होते, एक होते ट्रेडिंग आणि एक होते इन्व्हेस्टिंग. तर तुम्हाला बघा, तुम्हाला इन्व्हेस्टिंगकडे जायचं का ट्रेडिंग, दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत पण माहिती असणं जरुरी आहे. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, आता नंबर 5वा क्वेश्चन असते तो म्हणजे की माझा बॅकग्राऊंड हा वेगळा आहे, म्हणजे मी कॉमर्सचा स्टुडंट नाही तर मी इन्व्हेस्टिंग करू शकेल का? तर मित्रांनो, आता एक उदाहरण, सोपं आणि सोपं उदाहरण देतो मित्रांनो. एक केस स्टडी होती, त्याच्यामध्ये 10 वर्षाचा मुलं होता आणि एक चार्टर्ड अकाउंटंटची टीम होती. तर एक केस स्टडी दिली, दोघांना एक सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्टॉक पिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर ते बघूया की ते काय रिटर्न देते. तर मित्रांनो, 10 वर्षाचे मुलं होतात, ते काय त्यांच्याकडे पैसे दिले आणि त्यांनी होल्डिंग कोणती घेतली माहिती आहे का मित्रांनो? आणि एक जे होते चार्टर्ड अकाउंटंट, त्यांनी कोणती होल्डिंग केली सांगतोय. बघा मित्रांनो, एक जे 10 वर्षाचे मुलं होते, हे 10 वर्षाचे काय 4थी 5वी म्हणजे कॉमन एक बेसिक मॅथमॅटिक्स त्यांना येत होती. पण ते लोक स्टॉक सिलेक्शन काय करत होते, ते काही चार्ट वगैरे त्यांना काही समजत नव्हतं. त्यांनी काय केलं, आता बाजारात गेलं तर सर्वात पहिले लहान मुलगा का मागतो, चॉकलेट, कोणता तर डेअरी मिल्क,
आहे की नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं की दादा पेस्ट करते म्हणजे मला कोलगेट पाहिजे, तर त्यांनी कोलगेट घेतली. चप्पल पाहिजे कोणती, पॅरागॉन. म्हणजे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते डिझायनिंग म्हणजे ज्या अवतीभोवती त्यांच्या दिसत होते ते स्टॉक त्यांनी पिकअप केले. आणि त्याच्यानंतर पिक केल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट जे लोक होते ते काय करते, जे हर कंपनीचे बॅलन्स शीट पाहत होते, टेक्निकल गोष्टी असं तसा अमका ढमका, पुन्हा त्याचा चार्ट, त्याचा ब्रीफ, पूर्ण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ते सर्व ते ब्रीफ करायला लागले. आणि त्याच्या चक्करमध्ये काय गोंधळ झाला, ते स्टॉक जेव्हा दोघे प्रॉफिटमध्ये होते पण त्यांच्यापेक्षा जे छोटे मुलं होते त्यांचा जो स्टॉकचा रिटर्न होता तो 10x होता. हे कसं शक्य झालं मित्रांनो, कारण बघा तुम्ही जे आज वस्तू वापरत आहे ती जर तुम्ही 10 वर्षानंतरही जर सुद्धा वापरत आहे, कारण तिथे गोष्ट इंटरेस्टची आहे मित्रांनो. अगर सपोज तुम्ही इंजिनियर, मग याच्यामध्ये ते मुलगा कोणते कॉमर्स वगैरे बॅकग्राऊंडचा नव्हता, काहीच नव्हता ना, तर मग तरी ते इन्व्हेस्ट करत आहे, म्हणजे तुमचं पण सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि जर सपोज तुम्ही इंजिनियर असेल तर तुम्ही आपल्या इंजिनियरमध्ये जो इंटरेस्ट आहे, सपोज इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे इक्विपमेंट्स देतात अशी कोणती कंपनी जे प्रोव्हाइड करतात, पुन्हा एवढे मोठे कार्स कंपनी आहे ऑलरेडी डेव्हलप आहे, पण कार्स कंपनीला असे कोणते जे स्पेअर पार्ट बनवते. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की आपल्या नीच म्हणजे आपल्या या मेन कोर इंटरेस्ट एरियामध्ये कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला आवडते आणि जसा उपयोगात सामोर होणार आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आता बघा हर घरी अगोदर पहिले काय होत होतं की गाड्या असते आपल्या घरी, बरोबर. त्यांना पेढे वगैरे, कोणी एखादी बाईक घेतली तर त्याचा पेढे वगैरे द्यायचे, घरी घरी जाऊन टी व्ही घेतली तर घरी घरी जाऊन पेढे द्यायचे. आता करतात का तसं? नाही करत मित्रांनो, कारण माहिती आहे की ह्या सर्व गोष्टी हर घरी आहे. तसं काही दिवसांना आता AC हा आपल्या घरी आहे का मित्रांनो? नाही, कारण असं वाटतं की हा किती महागडा आहे, हे अमीर लोकांचंच आहे. नाही मित्रांनो, काही दिवसांना AC सुद्धा हर घरी राहणार, म्हणजे ओल्टास. अशा छोट्या ज्या म्हणजे ज्या वस्तू काही काळानंतर जर कधी विचार केला होता तुम्ही एवढं मोठं इंटरनेट युटिलाइज करणार, एवढं टेलिकॉम, तुम्ही फक्त कॉल आला ह्याच गोष्टी करत होते. आता तुमच्याकडे मल्टिपल सोर्स आलेला आहे, मल्टिपल तुम्ही इव्हन मोबाईलसुद्धा या मोबाईलचा उपयोग करून तुम्ही अर्निंगसुद्धा करू शकता, एक प्रॉपर आपलं स्किल प्रेझेंट करू शकता. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगतोय, तुम्ही मार्केटमध्ये कितीही पैसे टाकणार, किती इन्व्हेस्ट करणार, हे त्याच्यापेक्षा मॅटर करते की तुम्ही किती लवकर इन्व्हेस्ट करता. म्हणजे किती पैसे टाकण्यापेक्षा तुम्ही किती लवकर, टाईम खूप मॅटर करते मित्रांनो. कारण याच्यामध्ये केस स्टडी सांगितलं आहे, डॉक्टर ते इतकं बिझी असतात हॉस्पिटलमध्ये, घरचं काम, या सर्व गोष्टीमध्ये. मग हे लोक काय करतात, जे डेली नीडमध्ये ज्या युटिलायझेशनमध्ये असतात त्या वस्तू खरेदी करून 5-5 वर्ष भुलून जातात, यांना सुद्धा माहीतसुद्धा नसते. आणि इथे टाईम ग्रो होते, म्हणजे कॉस्ट ट्रान्झॅक्शन कमी होते आणि कंपाऊंडिंगमुळे त्यांना खूप चांगला फायदा होतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतोय, स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही बॅकग्राऊंडची आर्ट, कॉमर्स, सायन्स काही नसते. तुम्हाला फक्त एक कॉमन सेन्स पाहिजे. आणि तुम्ही आज जी वस्तू खरेदी करणार ती ही 10 वर्षानंतर ती वस्तू खरेदी करायला तयार असेल तर त्याच्यासाठी जेव्हा मार्केट डाऊन होते तेव्हा त्याच्यामध्ये होल्डिंग वाढवा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होणार मित्रांनो. तर याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट कंटिन्यू करू. सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन जो मला पण येतो आणि तुम्हाला पण येत असेल की हा शेअर मार्केटचा कन्सेप्ट काय ॲक्च्युली, आणि हा कन्सेप्ट माहिती कसं करू घ्या. चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो. बघा, स्टॉक मार्केट कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी सपोज एखाद्या मित्राला, सपोज तुमच्या एका फ्रेंडला एक कंपनी स्टार्ट करायची, एक स्टार्टअप करायचं, एक त्याच्याकडे काही नवीन कल्पना, इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. फॉर एक्झाम्पल झोमॅटोसारखी कंपनी त्याला स्टार्ट करायची होती आणि ती कंपनी स्टार्ट करायसाठी त्याच्याकडे फक्त एक आयडिया होती आणि ती आयडिया त्याला एक्झिक्युटसाठी काय पाहिजे होतं, फंड. तो आपल्या रिलेटिव्हकडे जाणार, आपल्या पॅरेंट्सकडे जाणार आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर त्याला जास्तीत जास्त किती पैसे जमा होईल, पण त्याला 20,000 करोडची गरज असेल तर काय तुम्ही देणार का? नाही. मग अशा वेळेस तो काय करेल, अशा वेळेस तो पब्लिककडून पैसा घेईल. म्हणजे पब्लिकच्या हिस्स्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल शार्क टँक सर्वजण पाहतात, त्यांना एक फंडची आवश्यकता असतात, तर ते लोक इक्विटी मागतात की आम्हाला जर तुमची कंपनी, म्हणजे कसं, सपोज कंपनीने त्यांना हर महिन्याला व्याज द्यायची किंवा रिफंड करायची गरज नाही आहे. कंपनीने जर ग्रो केला तर त्यांची पैशाची व्हॅल्यू वाढेल आणि जर कंपनी डाऊन झालं तर त्यांना पैसे वापस करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे सपोज तुम्ही तुमच्या पैशामध्ये, एका छोट्या पैशामध्ये सपोज जिओ कंपनी खरेदी करू शकता. म्हणजे एक जरी शेअर खरेदी केला तर तुम्ही 1500 रुपयाची हिस्सेदारी म्हणजे तुम्ही घेऊ शकता. गोदरेज, रिलायन्स, मोठ्या कंपन्या तुम्ही खरेदी करू शकता, ती पण एका क्लिकवर मित्रांनो. म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे ऑनर बनू शकता. पण हे कशासाठी आहे तर याचा कन्सेप्ट सांगतोय मित्रांनो. बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं की 20,000 करोड घरची व्यक्ती देणार नाही, रिलेटिव्ह देणार नाही, तर ते कोण देणार, पब्लिक. पण पब्लिककडून घेणार आहे. तर मग आता मला सांगा, इमर्जन्सी आली आणि त्या व्यक्ती पर्टिक्युलर फ्रेंडला, ज्याला कंपनी ज्यांनी स्टार्ट केली आणि त्याला जर विकायचे असले आपले शेअर, तर तो कुठे जाणार, त्याच्यासाठी एक आवश्यक असते बाजार. आणि ते बाजार कुठे मिळेल ते म्हणजे स्टॉक मार्केट. आणि या स्टॉक मार्केटचा बाजार कोण चालवणार, त्याच्यासाठी हेल्प कोण करते तर त्याला ब्रोकरेज फर्म कोणत्या, तर ते डिस्काउंट ब्रोकरेज. त्याच्यामध्ये कोणकोणत्या आहे, झिरोदा, ग्रो आला आहे, अपस्टॉक आला आहे, ICICI आहे, बँक्स आहे, कोटक आहे, खूप सारे आहे जे आपल्याला हेल्प करतात ॲज अ कोऑर्डिनेटर, म्हणजे आपले शेअर खरेदी विक्री करण्यासाठी. सपोज एखाद्याला वाटलं की कोलगेट कंपनी आताची सेल खूप वाढणार आहे, म्हणजे त्याचं काय होईल, त्याचा तो काय करेल, तो सेल, म्हणजे त्याला काय करायचं आहे, शेअर खरेदी करायचा आहे. आणि एखाद्याला म्हणजे शेअर खरेदी करायचं, एखाद्याला वाटलं की कोलगेट कंपनीमध्ये आता बंपर प्रॉफिट होणार आहे कारण त्याची सेल दिवसेंदिवस वाढून राहिली आहे, तर तो काय करेल, त्या कंपनीला बाय करेल. आणि एखाद्याला वाटेल नाही आता कोलगेटचं ना तेवढा चालत नाही, पतन
पतंजली जास्त बाय करत आहे, तर त्याच्याकडली जी होणारी होल्डिंग होती ती काय करतो, सेल करेल. म्हणजे एक व्यक्ती बाय करतो तर एक व्यक्ती सेल करतो. म्हणजे एका जणाचे शेअर दुसऱ्याकडे जाते आणि दुसऱ्याचे शेअर त्याच्याकडे जाते. आणि पण तो शेअर कोणत्या वेळेला विकत आहे, म्हणजे आज जर त्याचा 10 रुपये शेअर असेल आणि उद्याला विकायला जर जात असेल आणि त्याचा 15 रुपये शेअर असेल, तर त्याला किती रुपये, 5 रुपये प्रॉफिट झाला मित्रांनो. आणि जर त्यांनी 10 रुपयाचा शेअर घेतलाय आणि त्याला वाटलं की हा शेअर ग्रो करत नाही आहे, लॉसमध्ये चाललाय आणि आजची करंट प्राइस जर त्याला 8 रुपये आहे, तर त्याला 2 रुपये लॉस होतो मित्रांनो. तर अशा प्रकारे ते चालतात. म्हणजे हा टोटल कन्सेप्ट एका स्टॉक मार्केट तो म्हणजे बाजारपेठ, ती अशी बाजारपेठ ज्यामध्ये लोक आपले शेअर खरेदी विक्री करू शकते डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे एखाद्या ऑनरला तुरंत पैशाची गरज जर असेल तर तो आपले जी जवळची जी मालकी हक्क शेअर आहे ती विकून मार्केटमधून एकादमात पैसा रेस करू शकते, ज्याच्यासाठी तो पैसा त्याला रिफंड करण्याची आवश्यकता राहणार नाही. असा हा टोटल कन्सेप्ट असतो. म्हणजे एकच लक्षात घ्या, हा ट्रान्सपरन्सी, की एका जणाचे पैसे, म्हणजे याच्यामधून कोणी असं पैसे देत नाही आहे. याच्यामध्ये काय होतं आहे की एका व्यक्तीजवळचे शेअर दुसऱ्याकडे, दुसऱ्या व्यक्तीचे शेअर त्याच्याकडे जातो, फक्त त्याला ती तेवढी मूल्य मोजावे लागतात मित्रांनो. म्हणजे या सर्व गोष्टी. आणि एक गोष्ट मला मागे वाटे की अंबानी हा सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती आहे, मग मधात अडाणी हा व्यक्ती मोठा झाला होता, ते कशावरून, तर ती त्यांच्या शेअर व्हॅल्यू. सपोज त्यांनी जर अंबानीनी जर म्हटलं की मी आज पूर्ण शेअर विकतोय 400-500 जे काही आहे, तो जर शेअर विकायला लागले तर त्याची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. कारण मित्रांनो ते आपला जो व्यवसाय जो करतो तो एक वेगळा पार्ट झाला आणि शेअर व्हॅल्यू जशी वाढत जाईल तर ते श्रीमंत होत जाईल. पण त्याच्यातला जो काही प्रॉफिटचा हिस्सा ते सॅलरी ती स्वतः घेतात आणि त्याच्यातून ते पैसे खर्च करतात. शेअर विकून कधीही काही करत नाही. म्हणून शेअरला होल्ड करा, ते तुमची व्हॅल्यू क्रिएट करते, तुमची नेटवर्थ बनवते. ओके मित्रांनो. आणि तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल त्याच्यासाठी कोर्सेस असतात. म्हणजे NISF बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सर्टिफाईड कोर्सेस असतात, ते तुम्हाला क्वालिफाय करायला लागतात. ते नागपूर अलग अलग मोठ्या मोठ्या सिटीमध्ये असतात. NISM ची एक्झाम तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ते एक्झाम क्वालिफाय केली की तुम्हाला हे सुद्धा सर्टिफिकेट मिळतात. आणि सपोज त्याच्यासोबत तुम्हाला म्हणजे शेअर मार्केट इन्व्हेस्टिंग इज कॉमन सेन्स, ते तुम्हाला एक बुक खरेदी करावं लागेल, रिच डॅड पोअर डॅड, आणि सोबत लर्न बाय म्हणजे लर्न टू अर्न, हे पण तुम्ही एक बुक आहे, ते पण तुम्ही यामध्ये आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार. ती बुक खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर बेसिक इन्व्हेस्टिंग समजेल. आणि व्हिडिओला आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आणखी माहितीसाठी सोबत रहा, अटॅचमेंट रहा मोबाईल, आणि सबस्क्राईब शेअर करा, जेणेकरून आपण आणखी या स्टॉक मार्केटबद्दल जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला एक सोर्स तयार करायचा आहे. धन्यवाद.